हे काय करत बसले तू? आवरलं की नाही तुझं? आवरलं. मग चल बॅग घे. मी काय म्हणते, आपण याला पण सोबत घेऊन जाऊ ना. अगं कुठं नेते दोघं तिसरं त्याला? नवऱ्याच्या जीवर सोडून दे त्याला. सोड, ठेव खाली. राघू, हे खा बाळा. चल उठ, पर्स घे तुझी. चल काळजी घे हा बाळा. चल पर्स घे पटकन. तर बॅग चल पटकन. आणि ऐक ना, काय? तू दागिने आणि पैसे घेतलेस ना? हा सगळं घेतले. हा चल ना. दरवाजा निघला. चल, कोणी बघायच्या आधी निघू. चल पटकन चल. चल अगं चल ना. हा आले. कसला विचार करायला तू? तू आत्ताच सांग बर का, म्हणजे गेल्यानंतर परत येता येणार नाही. नाही काही विचार नाही करत, फक्त ते मुलंच. अगं त्यांचा नाही विचार करायचा आता. इथून पुढे आपल्या दोघांचा विचार करायचा फक्त. त्यांचं जसं राहायचं, जसं जगायचं तसं जगतील ते. इथून पुढे फक्त आपल्या दोघांचा विचार करायचा. चल. हे बघ, आधी आपल्याला जायचंय पुण्याला. 2-3 दिवस तिथं लॉजवर राहू. लॉजला? अगं रूम बघितली आहे मी, पण तो डिपॉझिट मागतोय. माझ्याकडे पैसे नाही आहेत. तुला सांगितलं होतं ना आणायला, आणलेस का? मग आणले, पण माझ्याकडे एटीएम आहे, देऊ का? असू दे, दे. कुठेतरी काढू आपण पुढं. दे. चल पुण्याची गाडी बघू आपण एखादी. चल. माझं बाळ खातंय. बाळ खातंय का? बाळा खातो, बाळा खातो. मम्मी कुठे गेली? बाळा मम्मी कुठे गेली? लक्ष्मी, 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 हे लक्ष्मी कुठे गेली असेल? लक्ष्मी, मम्मी कुठे गेली? बाळा मम्मी कुठे गेली? लक्ष्मी बाहेर गेली. मम्मी तुला सोडून गेली? बाळा तुला नेलं सोबत? हा बरं थांब, आता मम्मी आली ना तर आपण मम्मीला चांगलं भांडवल का? मम्मीला म्हणू की राघूला कसं सोडून गेली? मम्मी कुठे गेली? बाहेर गेली. चल आता बाळू आपलं काही खाल्लं बाळा तू? हा चल फ्रेश हो आपण. हा संपर्क क्षेत्राच्या बाहेर राघू बाळा इकडे. थोड्या वेळाने प्रयत्न. तिचा नंबर का लागत नाही? बाबा चल बाबा, चल बाळा. 2-3 तास झाले. ओ पडशील ना बाळू. बाळा पडशील ना बाळा. राधिका ताई, एवढं राघवला सांभाळता का? मी जरा बाहेरून आलो. हा काळजी घ्या तिची. हा
कुठे गेली असेल ही? मोबाईल पण बंद आहे. लक्ष्मीचाच फोन आला. हॅलो. अरे लक्ष्मी कुठे आहे तू? अगं तुला काही कळतं का? किती वेळ झाले तू जाऊन? आता 5-6 तास झालेत. राघव घरी एकटा आहे. तुला कसं कळत नाही रे? हा? तुम्हाला काही सांगायचं होतं मला लई दिवसापासून, पण नाही सांगू शकले. काय? माझं एका जणासोबत प्रेम होतं. मी त्याच्यासोबत पळून आले. काय? आणि आता हो, आम्ही दोघं लग्न करणार आहे. लक्ष्मी तू काय बोलते? कळतंय ना तुला? कळतंय मला सगळं काय बोलते ते. अरे पण तुला ही गोष्ट माहिती ना, तुझं लग्न झालंय, तुला एक मुलगा आहे छोटासा. राघवचा तरी विचार कर ना. माझा जाऊ दे, पण तू कळतंय ना तू काय बोलते लक्ष्मी? हे बघा, तो तुमचा मुलगा आहे. मला माझं आयुष्य जगू द्या आणि तुम्ही तुमचं आयुष्य जगा. याच्यानंतर मला फोन करू नका आणि मला त्रास देऊ नका. हे बघ लक्ष्मी, माझं पहिलं ऐकून घे. हॅलो लक्ष्मी. हॅलो लक्ष्मी, असं नको. तुमच्याद्वारे कॉल केला गेलेला नंबर यावेळेस नेटवर्क कव्हरेज एरिया म्हणजे संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे. तुमच्याद्वारे कॉल केला गेलेला नंबर यावेळेस नेटवर्क कव्हरेज एरिया. लक्ष्मी असं कसं करू शकते तू? हॅलो. अरे ऐक ना पक्या, मला एक 4-5 दिवसासाठी तुझी रूम लागेल बरं का. अरे कशाला काय, तुला सांगितलं नव्हतं का मी एकीला पटवलंय म्हणून? हां. अरे जास्त नाही, 4-5 दिवसासाठी तरी मॅनेज कर. हां, पुढचं बघू मी सांगतो तुला पुढं काय करायचं ते. हां, सध्या फक्त रूम मॅनेज करून दे मला. बरं ठीक आहे, तू रूम उघडीच ठेव, मी येईल तिला घेऊन डायरेक्ट. हां ठीक आहे, चल काय अडचण आली तर फोन करतो. आता कुठं जायचं? अगं एक रूम बघितली मी मित्राच्या ओळखीनं, तिकडं जाऊ. असं पण लॉजचं भाडं थोडंच परवडणार आहे आपल्याला. किती खर्च होत होता. हो ना. आणि लॉजवर कुणी पण कधी पण येतं, कुणी बघितलं आपल्याला गावाकडचे तर. त्याच्यामुळे मित्राच्या रूमवर शिफ्ट होऊ. बघू आपण एखादी चांगली रूम अजून आणखीन. बरं किती लांब आहे आता ते? इथं जवळच आहे, चल चल. हो इथं रूम आहे, ये मध्ये. ही रूम आहे. सामान कुणाचं आहे? अगं मित्राची रूम आहे माझ्या. खूप शोधलं मी मार्केटमध्ये पण रूमच भेटली नाही मला. मग शेवटी याच्या कॉन्टॅक्टने ही रूम भेटली. सध्या तो गावी शिफ्ट झालाय आणि आपण आवरून उद्यापर्यंत हा पसारा. ठीक आहे. बरं ते एक 10,000 रुपये दे ना मला. अगं आपल्याला रूममध्ये काहीतरी सामान लागलच ना, मग घेऊन येतो लगेच मार्केटला जाऊन. हां चालतंय. असं पण आपल्या लॉजला किती खर्च होत होता, रोज 1,500-2,000 रुपये जायचे. त्याच्यापेक्षा इथं जरा कमी खर्च होईल. हां
आणि तुला नवऱ्याचा वगैरे फोन नव्हता ना आला? नाही, मिस केला होता. कशाला? मग का सांगितलं त्याला मी. अरे पण केस वगैरे केले तर काय करायचं? नाही करणार तो. लय भोळा आहे तो. काहीच करणार नाही, त्रास पण देणार नाही तो आपल्याला. बरं आहे, हे एक चांगली गोष्ट झाली. बरं जाऊ दे, दे ATM मला. मी पटकन जाऊन थोडं सामान घेऊन येतो आपल्यासाठी. दे. तू फ्रेश वगैरे होऊन घे, तोपर्यंत मी येतो. अर्ध्या तासात सामान घेऊन येतो. बरं. हो फ्रेश तू. नाही बाळा, राहू, मम्मी नाही आली बाळा. मम्मी भूर गेली बरं का. येईल बाळा मम्मी. हां चल. चल. बरं झोप झोप झोप. काय झालं? मम्मीची आठवण येते? काय झालं? काय झालं? अरे काय ना काय ना भाऊ. ते लक्ष्मी वहिनीने चुकीचं केलं रे. हा ठीक आहे, काही वेळ लागला की नाही त्यांचा? काय नाही अजून भेटला काय का नाही? नाही लागला. ठीक, जरा काळजी घे. हा, राघवची काळजी. हो. लक्ष्मी काकू कुठे तो? अरे त्या आजीकडे गेलेल्या आहेत रे, येतील त्या. हा हा. चूचू डाळ भात खाणार, राघवई आता डाळ भात खाणार. थोडा हे कोणाचा? बाबाचा. राघवई बाबाचा. त्यात काय मोठे? हे कोणाचा? मम्मीचा. बाबा खा बाळा. बाबू बाबा हा बाबा आहे इथंच बाळा. खा खा, थोडा एवढा खा बाळा. ते 50 रुपयाला, 50ला. बघा अजून भरपूर आहेत आपल्याकडे.
जायचं ना आपल्याला? भूर? कुठे जायचं? भूरपूर जायचं बघायला? कसे हिरोसारखं दिसते? हा राघव, शांत बस थोडं. आलो आलो, 2 मिनिटं. काय झालं? अरे कुठं गेला होता तू? सकाळपासून वाट बघते तुझी. कुठं नेत नाही, काही नाही, तर आणून ठेवलंय. मला जेलमध्ये राहिल्यासारखं वाटतंय, बसवली तर बुजगावण्यासारखं. कुठं गेला होता? अगं रूम बघायला गेलो होतो आपल्यासाठी. मग या रूम मध्ये किती दिवस राहायचं? चांगला 1 BHK बघितलाय. एक बेडरूम, किचन आणि मोठा हॉल आहे. चांगलं व्यवस्थित तुला किचन वगैरे हे करता येईल. स्वयंपाक वगैरेसाठी व्यवस्थित आहे आणि बेडरूम पण 1 नंबर आहे. बरं, मग फक्त डिपॉझिट इथल्यापेक्षा डबल आहे. किती आहे? 30-32 हजार रुपये डिपॉझिट आहे. बरं, भरलं का मग? माझ्याकडे नाही आहेत पैसे. मी तुला निघतानाच सांगितलं ना. हे बघ, ही रूम सोडली ना, इथले आपल्याला 15,000 मिळणार आहेत. आणि बाकीचे? बाकीचे आता तुझ्याकडचे दे ना. म्हणजे सध्या डिपॉझिट भरू, आपल्या ताब्यात घेऊ 1 BHK. सगळं मीच करू का? तुझं काय कर्तव्य आहे का नाही? आल्यापासून बघते 15 दिवस झाले तू माझ्या कुणाला प्रत्येक 2-2 दिवसांनी पैसे घेतोय. कुठून आणायचे मी? अशांत सगळं माझं अकाउंट खाली होईल मग. अगं पण मी आपल्यासाठीच करतोय ना. या रूम मध्ये तुला किती दिवस ठेवायचं? गरम होतंय, लाईट नसते, फॅन चालत नाही इथला. तिथं सगळं व्यवस्थित आहे. मी तुझ्यासाठीच करतोय ना. मी तुला निघताना सांगितलं होतं माझ्याकडे पैसे नाही आहेत आता. माझ्या बँकेचा प्रॉब्लेम चालू आहे. निघताना सांगितलं होतं म्हणजे? तुला काय अंत नाही आलं काय? का फक्त माझ्या भरशावर बसला होता तू? अगं बँकेचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला ना माझा. 1 लाख 1.5 लाख रुपये मला. सॉल्व्ह होणार आहे? मला सांग बरं. 15 दिवसापासून तुझ्या तोंडातून हेच ऐकते मी. बँकेचा प्रॉब्लेम. मी काय करू मग त्याला? तुला पैसे द्यायचेत का नाही? आता तू हात उचलणार आहे माझ्यावर? म्हणजे याच्यासाठी आले का मी तुझ्याकडं? अगं मी तसं नाही म्हणत आहे. हे बघ, मी आपल्यासाठीच करतोय ना. तो 1 BHK कोणासाठी पाहिलाय मी? तुझ्यासाठीच पाहिलाय ना. या पत्र्याच्या रूम मध्ये किती दिवस राहणार तू? हा अगं मी एक काम पण पाहिले. म्हणजे तिथून जवळच एक 1 BHK तोच करायचा आपल्याला. तुझं सगळं ठीक आहे रे, पण तुला अजून काम नाही लागलं, काही नाही. आपल्याला पैसे जपून वापरावं लागल. आणि तुला माहिती मी ते पैसे कसे आणलेत. नवऱ्याच्या अकाउंटला फक्त 5 लाख रुपये होते. ते स्वतःच्या अकाउंटमध्ये मी ट्रान्सफर केले. जपून वापरावं लागणार का नाही आपल्याला? मला माहिती तुझं माझ्यावर लय प्रेम आहे, सगळं माझ्यासाठी करतोय. अगं 5 लाख किती झाले? मी फक्त 15,000 तर मागतोय ना. अरे किती झाले म्हणजे? आल्यापासून लाख रुपये आपले गेले असन. अरे जाणारच, आपण लॉजला राहिलो. आता बघ ना, रोज रात्रीचं बिल 1,500-2,000 हजार रुपये होतं आपलं. बाहेर जेवायला जातोय आपण. हा आणि असं शहरातही राहू शकत नाही ना आपण. थोडं आडबाजूला राहावं लागेल थोडे दिवस. थोडा खर्च होईल, असू दे. 1-2 लाख रुपये होऊ दे खर्च. 5 लाख भरपूर असतात ग. माझा एकदा बँकेचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला ना, 1-1.5-2 लाख रुपये मागून घेतो मित्राकडून. खरंच ना? हा, मग ते खर्च करू आपण. हा, वाटलेस तुझे राहू दे काही दिवस. बरं, तुला देते ATM, पण जपून वापर. अगं नको काळजी करू, तू दे ATM दे मला. सापडते का? येतो मी, डिपॉझिट देऊन येतो. किती वेळ लागेल? मला नाही करमत रे इथं 1 एकटीला. तासाभरात आलो. गाडी घेऊन येतो मग आपल्याला, म्हणजे रिक्षा घेऊन येतो. रिक्षात जाऊ आपण. बरं, लवकर या. हा 1 तासाभरात आलो. लक्ष्मी,
लक्ष्मी, लक्ष्मी, सुनील, सुनील, माझ्या स्वतःच्या हाताने मी पाठवून करून घेतलं. या घाण माणसासाठी मी माझ्या पोटच्या पोराला सोडून आले, देवासारख्या नवऱ्याला सोडून आले, म्हणून देव मला आधी शिक्षा देतोय. काय करू मी आता? याने तर धोका दिला मला, आता कुठं तोंड दाखवू मी? माझ्या चुकीमुळे झालं, माझे सगळं माझ्या चुकीमुळे झालं. हे काय केलं लक्ष्मी तू? सोन्यासारखं संसार तोडून आली तू.